जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 10वा गुणभूतनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। पंचभूतेय चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूतेय गेलिया मग काय आहे। येथे श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे की पंचभूतांनी जग चालते, जगात सर्वत्र पंचमहाभूतांचीच लगबग कार्य चाललेली दिसून येते। ती पंचमहाभूते लय पावली की मग काय उरते। श्रोता वक्त्यास बोले, भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी। श्रोता वक्त्याला प्रश्न करतो की स्वामी, सारासार विवेकात पंचमहाभूतांचे फारच महत्त्व वाढविलेले दिसते आणि मग त्रिगुण कोठे गेले हे आपण कृपा करून सांगावे। अंतरात्मा पाचवे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत, सावध करून या चित्त बरे पाह्य। त्यावर स्वामी सांगतात की अंतरात्मा हे पाचवे भूत जाणावे, त्रिगुणांचा अंतर्भाव त्यातच होतो। हे चित्त सावध करून नीट विचार करून पाहिले असता कळेल। भूत म्हणजे जितुके जालय, त्रिगुण जालयांत आले, इतुकेन मूळ खंडलय, आशंकेचे भूत याचा अर्थच जितके झाले ते भूतच होय। त्रिगुणही झालेल्यातच जमा आहेत, इतके सांगितल्याने आशंकेचे मूळच नाहीसे झाले आहे। भूतांवेगळ्या कान्ह्य नाह्य, भूतजात हे सर्व ही एका वेगळ्या एक कान्ह्य घडेची ना। भूतावेगळे या दृश्यसृष्टीत दुसरे काहीही नाही, हे सर्व पांचभौतिकच आहे। एकाशिवाय दुसऱ्या एकापासून काही घडूच शकत नाही। आत्म्याचेनी जाला पवन, पवनाचेन प्रगटे अन्न, अग्नीपासून जीवन ऐसे बोलती। अंतरात्म्यापासून वायू झाला, वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झाले असे सांगतात। जीवन अवघेय डबाबिलय, ते रविमंडळय आळलय, वन्हीवायोचेन जालय, भूमंडळ जिकडे तिकडे अवघे पाणीच डबडबून भरून राहिले होते, ते सूर्यामुळे आळले आणि अग्नी आणि वायू यांच्या सहाय्याने भूमंडळ म्हणजे पृथ्वी निर्माण झाली। वन्ही वायो रवी नसता तरी होते उदन शीतळता, ते शीतळतेमध्ये उष्णता येणे न्याय। अग्नी वायू आणि सूर्य नसते तर उदन शीतलताच झाली असती, त्यांच्यामुळेच शीतलतेमध्ये उष्णत निर्माण झाली। अवघ्य वर्मासी वाम केलय, तरीच एवढ्या फांपावलय, देहेमात्र तितुके जालय, वर्माकरिता एका भूताच्या वर्माने दुसऱ्या भूताच्या वर्मावर मात केली। सर्व काही अशाच प्रकारे एवढे विस्तारले आहे। या पंचमहाभूतांच्या समन्वयामुळेच देहमात्र तितुके झाले आहेत। अवघ्या शीतळची असतेय, तरी प्राणीमात्र मरोनी जातेय, अवघ्या उष्णेंची करपते, सकळ कान्ह्य सर्वत्र शीतलताच असती तर प्राणमात मरून गेले असते। केवळ उष्णताच असती तरी सर्व काही करपून गेले असते। भूमंडळ आळून गोठल्या, ते रविकिरण्या वाळून गेल्या, मग सहजची देवय रचिल्या। उपायासी भूमंडळ आळून गोठले, ते रविकिरणांनी वाळले, तेव्हा सहजच देवाने उपाय केला, म्हणून केला पर्जन्यकाळ। थंड जाले भूमंडळ, पुढे मुष्ण कान्ह्य शीतळ, शीतकाळ जाणावा, त्यांनी पर्जन्यकाळ उत्पन्न केला, त्यामुळे भूमंडळ थंड झाले। पुढे उष्णकाळ, पुढे काही शीतल असा शीतकाळ केला, हे जाणून घ्यावे। शीतकाळे कष्टले लोक, करपून गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे अकौतुक। उष्णकाळाचे शीतकाळाने लोकांना कष्ट झाले, वृक्षाधिक थंडीने वाळून गेले, म्हणून पुढे देवाने उष्णकाळाचे कौतुक निर्माण केले। त्याहीमध्ये प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, शीतकाळ, उष्णकाळ निर्माण केले। त्यातही प्रात काळ, मध्यान्हकाळ, सायंकाळ तसेच शीतकाळ, उष्णकाळ वगैरे निर्माण केले। ऐसे एकामागे एक केले, विलेने नेमस्त लाविले, येणेंकरिता जगले प्राणीमात्र, असे एकामागोमाग एक निर्माण केले आणि क्रमाने त्यांना नेमस्त केले, त्यामुळेच प्राणमात जगले। नाना रस्य रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे। अन्नातील नाना रसांनी कठीण रोग झाले म्हणून औषधी निर्माण केल्या, याप्रमाणे सृष्टीची रचना जाणून घेतली पाहिजे। देहेमूळ रक्त रेत, त्या आपाचे होती दात, ऐसीच भूमंडळीय प्रचित नाना रत्नांची। देहाचे मूळ रक्त आणि रेत हे आहे, ते द्रवरूप आहे, पण त्या आपापासूनच देहात कठीण असे दात निर्माण होतात। हे पिंडात जसे होते तसेच ब्रह्मांडात नाना रत्नांची कठीण पदार्थांची उत्पत्ती होते, ही प्रचिती जाणून घ्यावी। सकळांसी मूळ जीवन बांधा, जीवनेय चाले सकळ धंदा, जीवनेन्वीण हरिगोविंदा। प्राणी कैचे, सर्वांचे मूळ जीवन म्हणजे पाणी आहे, त्याच्या योगानेच सर्व धंदा जीवननिर्वाह व्यवहार चालतो। जीवन नसेल तर मग हरिगोविंदा असेच म्हणावे लागले असते। प्राणी जगलेच नसते, जीवनाचे मुक्ताफळ शुक्रासारिखे सोढाळ, हिरे माणिके इंद्रनीळ, ते जळेय जाले पाण्याचेच मोती होतात, ते शुक्राच्या चांदणीसारखे तेजस्वी असतात। हिरे माणके इंद्रनील वगैरे रत्नेही जलामुळेच होतात। महिमा कोणाचा सांगावा,
झाला कर्दमुची आघावा वेगळवेगळू निवडावा कोण्या प्रकारे पूर्णविराम पंचमहाभूतांचे सर्व मिश्रण झालेले आहे त्यामुळे त्यांपैकी कोणाचा महिमा वर्णन करावा त्यांना वेगवेगळे निवडावे तरी कोणत्या प्रकारे परंतु बोलिले कान्हीने मनास कळावया विवेक जनामध्ये तार्किक लोक समजती आघावेय परंतु समजण्यासाठी मनाला विवेक करण्यास सोपे जावे म्हणून काही एक बोललो लोकात जे तार्किक असतील ते सर्व काही समजतील अवघेय समजले हे घडेना शास्त्रांशास्त्रांसीय पडेना अनुमानेय निश्चय होईना कान्हीने सर्व काही समजले असे होतच नाही शास्त्राशास्त्रांत मतैक्यच होत नाही आणि अनुमान करू लागले तरी काही एक निश्चय होत नाही अगाध गुण भगवंताचे शेष वर्णू न शके वाचे वेदविधी तेही काचे देवेन्वीन भगवंताचे गुण अगाध आहेत शेषही त्यांचे वर्णन करू शकत नाही देवाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय वेदविधीही कमी पडतात आत्माराम सकळा पाळी अवघेय त्रैलोक्य सांभाळी तया एकेन्वीन धुळी होये सर्वत्रांची आत्मारामच सर्वांना पाळतो अवघ्या त्रैलोक्याला सांभाळतो तो एकटा नसेल तर सर्वांची धुळधाण होते जेथे आत्माराम नाह्य तेथे उरो न शके कान्ह्य त्रैलोकीचे प्राणी सर्व ही प्रेतरूपी जेथे आत्माराम नसेल तेथे काहीही उरूच शकत नाही त्याच्याशिवाय त्रैलोक्यातील सर्व प्राणी प्रेतरूपच जाणावेत आत्मा नसता येती मरण्य आत्म्यावीण कैचेय जिण्य बरा विवेक समजण्य अंतर्याम्य अंतरात्मा देहातून निघून गेला की देह मरतो अंतरात्म्याशिवाय जगणे शक्यच नसते ही गोष्ट अंतर्यामी विवेकाने जाणून घ्यावी समजणेय जय विवेकाचे तेन्ही आत्म्यावीण कैचेय कोणीएकेय जगदीशाचे भजन करावे विवेकाने समजून घेणे हे सुद्धा अंतरात्म्याशिवाय कसे शक्य आहे म्हणून माणसाने जगदीशाचे भजन करावे उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली याकारण्या पाहिजे केली विचारणा देवाची ज्याच्या अंतर्यामी उपासनेची आवड निर्माण होते त्यालाच हे सर्व विचार कळतात म्हणूनच अंतरात्म्यासंबंधी विचारणा केली पाहिजे उपासनेचा मोठा आश्रयो उपासनेवीण निराश्रयो उदंत केले तरी तो जयो प्राप्त नाहीय साधकाला उपासनेचा मोठा आधार असतो उपासनेशिवाय सर्व निराश्रय म्हणून व्यर्थ जाते अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञयागादी उदंत खटपटी केल्या तरी त्या फुकट होत त्यांनी जय प्राप्त होणार नाही संसाररूपी शत्रूला जिंकता येणार नाही उपासनेने देवाची कृपा प्राप्त होते आणि कृपेनेच कार्यभाग साधतो म्हणून उपासना केलीच पाहिजे समर्थाची नाह्य पाठी तयास भलताच कुठी याकारण्या उठावठी भजन करावे समर्थांचा पाठिंबा आश्रय नसेल तर कुणीही येऊन आपल्याला कुठून काढील म्हणून उठता बसता सतत देवाचे भजन करावे भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकास दास म्हणे हा विश्वास धरला पाहिजे भजन साधन आणि अभ्यास या तीनही गोष्टींमुळे परमार्थ साधला जातो रामदास म्हणतात की यावर माणसाने विश्वास ठेवला पाहिजे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणभूत निरूपणनाम समास 10वा जय जय रघुवीर समर्थ।